नमस्कार मित्रांनो. 1892 लंडन आणि ब्रिटिश संसद. एक 67 वर्षाचा भारतीय माणूस उभा आहे आणि बोलत आहे, तेही भारतीय शोषणाविरुद्ध ब्रिटिश सरकारच्या समोरच. हो, हे होते दादाभाई नौरोजी, ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत त्यांचं संपूर्ण जीवन, त्यांचा संघर्ष आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे. दादाभाई नौरोजी 4 सप्टेंबर 1825 मध्ये मुंबई या ठिकाणी एका पारशी कुटुंबामध्ये यांचा जन्म झाला. पण अवघे 4 वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले आणि त्या काळामध्ये स्त्री शिक्षणाचाही विचार कोणी करत नव्हते. पण त्यांची आई मनीबेन त्यांनी ठरवलं, मी माझ्या मुलाला सर्वोत्तम शिक्षण देणार. आणि मग चालू झाला शिक्षणाचा प्रवास. त्यामध्ये 1845 मध्ये इल्फिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी टॉप ग्रेडमधून पदवी प्राप्त केली. त्वरित अवघ्या 20व्या वर्षी ते तिथेच प्रोफेसर म्हणून रुजू झाले. गणित आणि तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून इल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांची नेमणूक झाली. पण दादाभाईंच्या मनामध्ये काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न होतं. लंडनमधील प्रवास. 1855 मध्ये दादाभाई लंडनला गेले, कामा अँड को या कंपनीमध्ये भागीदार म्हणून. पण मित्रांनो, दादाभाई फक्त व्यापारी नव्हते, ते होते एक विचारवंत, एक देशभक्त आणि एक समाजसुधारक. लंडनमध्ये राहताना त्यांनी पाहिले ब्रिटिशांचे खरे चेहरे, ते भारतीयांशी कसे वागतात, वर्णभेद कसा होतो, आणि त्यांनी निश्चय केला, मी माझ्या देशासाठी आणि लोकांसाठी लढणार. म्हणून त्यांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि भारतीय संस्कृती प्रसारासाठी 1865 मध्ये लंडन इंडियन सोसायटीची स्थापना लंडनमध्ये केली. आणि लगेच त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजेच 1866 मध्ये ब्रिटिश लोकांना भारतीयांची वास्तविकता सांगण्यासाठी आणि भारतीय मुद्दे पार्लमेंटमध्ये समोर मांडण्यासाठी त्यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची 1866 मध्ये स्थापना केली. इतिहासामध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनला एक महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. ॲलन हुम यांनी याची सुरुवात केली. पण दादाभाई नौरोजी जे होते ते प्रमुख शक्ती म्हणून काम करत होते. दादाभाई 3 वेळा काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. 1886 कलकत्ता अधिवेशन, जे राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन होते. त्यानंतर 1893 मध्ये लाहोर अधिवेशन आणि 1906 मध्ये कलकत्ता अधिवेशन. त्यांचे वय 81 असताना राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वाधिक 3 वेळा अध्यक्षपद दादाभाई नौरोजी यांनी भूषवले. दादाभाई नौरोजी यांचे सर्वात मोठे योगदान ड्रेन थेरी, यालाच आपण धननिचरा सिद्धांत देखील म्हणतो. हा सिद्धांत होता की ज्याने ब्रिटिश सरकारचे खरे चेहरे जगासमोर उघड केले. काय आहे हा ड्रेन थेरी, हे आपण सोप्या भाषेमध्ये समजूया. ब्रिटिश सरकार भारतातून संपत्ती लुटून इंग्लंडला घेऊन जात असे आणि त्या बदल्यामध्ये भारताला काहीच मिळत नसे. कच्चा माल स्वस्तामध्ये घेणे, भारतीय शेतकऱ्यांकडून कपाशी, तांदूळ, गहू हे खूप कमी किमतीमध्ये विकत घेणे, ते इंग्लंडला पाठवून त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग करणे आणि तयार झालेला माल पुन्हा भारतामध्ये महाग दरामध्ये विकणे. तसेच ब्रिटिश सरकारचे मोठे पगार आणि निवृत्त झाल्यानंतरनं पेन्शन ही भारतीय खजान्यातून दिली जाई आणि भारतीय अधिकाऱ्यांना खूप कमी पगार असे. तसेच पूर्ण सैन्याचा खर्च हा भारतीय तिजोरीतून दिला जाई आणि तेही ब्रिटनच्या युद्धांसाठी. त्यानंतर जी कर्ज भारत सरकारला मिळत असे ते भारतीय खजान्यातून मिळत असे, परंतु त्याचे व्याज इंग्लंडला पाठवण्यात येत असे. हा सिद्धांत दादाभाईंनी सगळ्या जगासमोर आकडेवारी आणि पुराव्यासह मांडला. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या 1901 मध्ये लिहिलेल्या त्यांनी या पुस्तकातून या गोष्टी त्यांनी सिद्ध केल्या. भारतातील संपत्तीचा 40 ते 50% भाग दरवर्षी इंग्लंडला जात असे.
भारतीय लोकांचे सरासरी उत्पन्न 1901 मध्ये 20 रुपये प्रति व्यक्ती एवढे होते आणि दारिद्र्य रेषेखाली भारतातील बहुतेक लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. हे या पुस्तकामधून सिद्ध झाले. या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिले, भारतीय लोक उपाशी मरत आहेत कारण ब्रिटिश सरकार त्यांचे रक्त शोषून घेत आहे. आणि ड्रेन थेअरीचा प्रभाव म्हणून या सिद्धांताने भारतीय लोकांना जागृत केले. ब्रिटिशांचे शोषण उघड झाले, स्वातंत्र्य चळवळीला वैचारिक आधार मिळाला आणि आर्थिक राष्ट्रवादाचा जन्म झाला. ब्रिटिश संसदेमध्ये भारतीय खासदार. इतिहासातील सर्वात मोठा क्षण. 1892. दादाभाई नौरोजींचे वय 67 वर्ष. ते उभे राहिले फिन्सबेरी सेंट्रल मतदारसंघातून ब्रिटिश संसदेच्या निवडणुकीसाठी. लढाई सोपी नव्हती. ब्रिटिश लोकांचा विरोध, वर्णद्वेष, टोमणे, पण दादाभाईंनी हार मानली नाही आणि 5 जुलै 1892 मध्ये दादाभाई नौरोजी विजयी झाले. पहिले भारतीय ब्रिटिश संसद सदस्य, पहिले आशियाई मेंबर ऑफ पार्लमेंट आणि पहिले नॉन व्हाईट ब्रिटिश मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून त्यांनी संसदेमध्ये काम पाहिले. आणि संसदेमध्ये काम करत असताना त्यांनी भारताचे प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये दारिद्र्य, दुष्काळ, शोषण आणि IC परीक्षा सुधारणा. त्यामध्ये प्रामुख्याने भारतामध्ये परीक्षा घेण्यात यावी आणि भारतीयांची संधी यामध्ये वाढवावी. तसेच त्यांनी स्वराज्य इज माय बर्थ राईट हे विचार इंग्रजांपुढे मांडले. समाज सुधारणा. दादाभाई नौरोजी फक्त राजकारणी नव्हते, ते एक समाज सुधारक देखील होते. त्यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी स्पष्ट केले, स्त्री शिक्षणाशिवाय समाज पुढे जाऊ शकत नाही. म्हणून त्यांनी मुलींच्या शाळा, महिला शिक्षणासाठी निधी आणि शिष्यवृत्ती या गोष्टी स्थापित केल्या. तसेच त्यांनी प्रोफेसर असताना गणित आणि विज्ञानाचा प्रसार केला आणि तर्कशुद्ध विचारांचे शिक्षण दिले. तसेच त्यांनी बालविवाह विरोध, विधवा पुनर्विवाह, जाती व्यवस्था विरोध आणि अंधश्रद्धा निर्मूलन या महत्त्वाच्या गोष्टींवरती आपले विचार परखडपणे मांडले. 1854 साली सामान्य लोकांमध्ये शिक्षण प्रसार करण्यासाठी आणि मराठी माध्यमातून शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि व्याख्याने आणि चर्चा आयोजित करण्यासाठी त्यांनी ज्ञान प्रसारक मंडळीची स्थापना केली, तीही मुंबईमध्ये. ही मुंबईमधील पहिली मराठी शैक्षणिक संस्था होती. राजकीय विचारधारा. दादाभाई नौरोजी हे मॉडरेट लीडर होते, पण यातून ते खूप बळ मिळत असे. त्यांचे मुख्य विचार म्हणजे संविधानिक मार्ग, ब्रिटिश सरकारशी बोलून कायद्याने, निवेदनाद्वारे आणि अधिकार मिळवायचे. ते म्हणत असत, हिंसा नको, कायदेशीर लढा द्या, तर्क आणि पुराव्यांनी सिद्ध करूया. त्यानंतर स्वराज्य. दादाभाई पहिले होते जे म्हणाले सेल्फ गव्हर्नमेंट इज आवर बर्थ राईट. यामध्ये दादाभाई नौरोजींनी 1906 मध्ये स्वराज्याची मागणी केली आणि टिळकांनी 1916 मध्ये स्वराज्य इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट ही डिमांड केली. टिळकांना प्रेरणा मिळाली ती दादाभाईंकडूनच. यामध्ये आर्थिक राष्ट्रवाद, त्यांच्यावर त्यांचा विश्वास होता. त्यामध्ये स्वातंत्र्य, फक्त राजकीय नाही, आर्थिक स्वातंत्र्य हवे, भारतीय उद्योग वाढवा आणि स्वदेशीचा प्रसार करा, हे त्यांचे प्रमुख विचार होते. जीवनाचा शेवट आणि वारसा. 30 जून 1917 मुंबईमध्ये 91 वर्ष वय असताना दादाभाई नौरोजी यांचे निधन झाले. पण त्यांची विचारधारा, त्यांचा संघर्ष आणि त्यांचं स्वप्न हे कायम राहील. आज जेव्हा आपण आपल्या स्वतंत्र भारतात जगतो तेव्हा विसरू नका, दादाभाई सारख्या महान व्यक्तींनी आपल्यासाठी हा पाया उभा केला आहे. त्यांनी दिले आहे आर्थिक राष्ट्रवादाची संकल्पना, स्वराज्याचा विचार, आत्मविश्वास आणि संवैधानिक लढ्याचा मार्ग. त्यांच्या या महान कार्यामुळे त्यांना महात्मा गांधीजींनी ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया ही पदवी दिली. फादर ऑफ इंडियन नॅशनलिझम हे देखील त्यांना म्हटले जाते. भारतीय संसदेमध्ये त्यांचे चित्र, मुंबईतील दादाभाई नौरोजी रोड आणि अनेक शैक्षणिक संस्था त्यांच्या नावाने हे त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. तर मित्रांनो, दादाभाई नौरोजी यांची गोष्ट फक्त इतिहास नाही, ही एक प्रेरणा आहे. 91 वर्ष जगले आणि 91 वर्ष लढले आपल्या देशासाठी. 67व्या वर्षी पार्लमेंटची निवडणूक लढवली आणि तीही दुसऱ्या देशामध्ये जिंकली. दादाभाई नौरोजी यांना मानाचा मुजरा.
नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा तुमचा चॅनल सह्याद्री MPSC. धन्यवाद.